माझी कॉफी संपली. सो मी गेलो चिकमगलूरला. 800 किलोमीटर्स बाईकवर, एकटा, फक्त कॉफी घ्यायला. आज आहे डे 5 ट्रिपचा आणि आज जायचं आहे कोल्हापूर. 9 hours 11 minutes दाखवत आहे. आता सकाळचे 6:10 झाली आहेत. थोडी सनलाईट यायला चालू होईल आता 5-10 मिनटात. तोवर मी चिकमगलूर एक्झिट करू शकतो. आय होप मला पोचता येईल लंचसाठी कोल्हापूरला. मस्त स्टे झाला इथे आणि जबरदस्त माझं ट्रिप आणि वेकेशन झालं. मजा आली. खूप छान प्रॉपर्टी आहे ही. परत कधी आलो तर नक्की ही प्रॉपर्टी कन्सिडर करेन. पण नेक्स्ट टाईम मी जर कधी आलो ह्या साईडला तर इस्टेटमध्ये पण स्टे करेन, जिकडे मला कॉफी प्लांटेशन्सचं टूर मिळेल. एनिवेज नेक्स्ट टाईम आता निघूया. या चल. टेम्परेचर 18 डिग्री सांगत आहे डिस्प्लेवर, पण तेवढं वाटत नाही. अरे गेट बंद. मलाच स्लाईड करून ओपन करावं लागेल. असंच बंद केलं आहे. त्यांनी मला काल बोलला अर्ली मॉर्निंग चेकआउट येतं, रूम फक्त बंद करून चावी रूममध्ये ठेव. बरं ठीक आहे, राहू दे असंच. सकाळ झाली तरी कोण येणार इकडे. अय्यो. चलो 5-10 किलोमीटर्स टू गो. दावणगेरे इकडून आहे 150 किलोमीटर्स काहीतरी. आणि दावणगेरेच्या इथूनच मला NH48 लागणार, तो मोठावाला जो हायवे आला तो. मग तिकडेच ब्रेकफास्ट करायचा विचार आहे. मॅपनी काहीतरी गडबड केलं. हां नाही, मॅप काहीतरी गडबड करतोय. सिटीचा एक्झिट इकडून नव्हता. इकडे सनराईज होत आहे, खूप छान दिसतोय. ओ वाव. बघू पुढे कुठे सिनिक स्पॉट असेल ना, जरा ओपन स्पॉट, तर थांबून फोटो काढू सनराईजचा. आता मी आलो आहे कदुरू. आता जॉईन झालो आहे ह्या नॅशनल हायवे 69ला. हा मला माहिती आहे पुढे जाऊन परत बँक जास्त हल्ली वाटतं. चेक करतो. अरे यार, एक फोटो काढतो इथे बाईकचा. चलो आता नॉनस्टॉप NH48च्या एक्झिटपर्यंत, एंट्री पॉईंटपर्यंत. म्हणजे सही वाटतं इकडे. अशी सनलाईट येते, थोडं धुकं आहे आणि त्यात बाईक अशी जाते आहे. खूप सही वाटतं. इकडे कुठेतरी थांबून फोटो काढला पाहिजे. हे मागे सही होतं. फोटोसाठी नाही थांबायचं बोलून खूप थांबतो आहे. आता काय करणार, इथे मी डेली थोडी येणार आहे ह्या रोडवर. इथे मागे फिल्म चालणार वाटतं. हा चलो आता नॉनस्टॉप. तर ही ती ब्युटिफुल लेक जी लास्ट टाईम मी मिस केली. मिस म्हणजे त्या कॉर्नरच्या नंतर मी हे केलं तुला. 430 किलोमीटर्स, ऑलमोस्ट 80 किलोमीटर्स कवर केला. इकडे सकाळीच फुलांची दुकानं ओपन आहेत आणि केकचे शॉप्स ओपन आहेत, पण असं चहा कॉफीवाला कोण दिसलं नाही मला. मागची लेक
नाही, ही वाली लेक आहे ती, जी मला एकदम आवडलेली. किती छान आहे असं हे सुपारीचे प्लांटेशन, नारळाचे प्लांटेशन, त्याच्यामध्ये ही लेक. सो आता कनेक्ट झालो आहे नॅशनल हायवे 369ला. ह्याच्यावर जास्त आहे, 2 किलोमीटरच जायचं आहे. अजून काय भूक लागली नाही आहे. इथे हॉटेल्स आहेत थोडे, पण नको इथे टाईमपास नको करायला. वेदर छान आहे. चिकमगलूरवरून निघून आता 2 तास होत आले ऑलमोस्ट. 100 किलोमीटर्सच्या वर कवर करून झालं 2 तासात. आता हा बाहेर पडणार देवणगेरेला. आणि हा आला नॅशनल हायवे 48ला जॉईन झालो. काहीतरी खाऊन घेतो इथे. त्यांच्याकडे कॅफे पण आहे. आता ब्रेकफास्ट झाला, अर्धा तास इथे गेला. आता फक्त पेट्रोल भरायला थांबेन आणि मग कोल्हापूर. 352 किलोमीटर्स टू गो. पण मॅप बोलतो आहे 6 तास लागतील. चलो आता बघूया. 9 वाजलेत. किती वाजेपर्यंत कोल्हापूरला पोहोचतो. हे अचानक फॉग आला इथे. ऊन पडलेलं मागेही. इथे मधला पॅच आला, इथे फुल फॉग. गार वाटतं इथे. टेम्परेचर पण ड्रॉप झालं आहे. असं कसं? हा मधल्या पॅचमध्येच फॉग होता. एक क्विक फ्यूल आणि सुसू ब्रेक. 256 किलोमीटर झाले चिकमगलूरपासून. पावर आहे, पावर फुल. सकाळपासून 256 किलो म्हणजे 50% डिस्टन्स आपली झाली 4 तासात. आता पुढची 50% पटापट करू. लेट्स गो. आणि आता गरमी वाढायला चालू होईल. 29 डिग्रीज टेम्परेचर आहे. 10 वाजलेत. आता कंटिन्यू पुढे. आता हे डायव्हर्जनमध्ये पॅचेस चालू झाले. आता आतापर्यंत ॲव्हरेज स्पीड 104च आहे. ॲव्हरेज. थोडी गरमी आता जाणवत आहे. 32 डिग्री टेम्परेचर आहे. हा पण पॅच बनल्यावर किती फास्ट जात आहे लिकून. आता डायव्हर्जन संपतोय की मी कॅमेरा चालू करतो. तोवर तर काय असंच आहे, धूळ माती आणि डायव्हर्जन. आता 189 किलोमीटर्स बाकी आहेत. 10:54 11 वाजत आले. मला तर असं वाटतं की मी डायरेक्ट मुंबईपर्यंत जाऊ शकतो, पण नको. ते कराड आणि कोल्हापूरच्या मधला पॅच बँड वाजेल. बेळगाव अजून 10 किलोमीटर. मग हेच असणार बेळगाव सिटी. 11:30 वाजता 11:40 झाले. 116 किलोमीटर्स बाकी आहेत. हॉटेल गोवा वेस्ट ना वेश आहे, वेश. तिकडून गोवाला रस्ता जातो. आंबोली घाटावरचा. थिंक कधी गेलो नाही मी गोव्याला अजून. कोयता विकतोय सरदार. अरे यार हे काय उतरते ह्याच्यात. स्पीड ब्रेकर लावून ठेवले. यो शी. आता हॉटेल फक्त 46 किलोमीटर्सवर राहिले. 12:30 झालेत.
1 तास तरी जाईल. कोगनोली टोल प्लाझा इथून कोल्हापूर 20 किलोमीटर, माझं हॉटेल 23 किलोमीटर. आता जसं महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ जातो आहे तसं रस्त्यावर कन्स्ट्रक्शन आणि डायव्हर्जन्स चालू झाले आहेत. हे आता बॉर्डर क्रॉसिंग. हां हेच आहे बॉर्डर क्रॉसिंग. हे काय एवढे सगळे ट्रक्स थांबले आहेत ना. दीड वाजले मला. हे हॉटेलची पार्किंग आहे. आता वर जातो. ह्याच्या पुढे उद्या सकाळी निघाल्यावर. आता निघतोय घरी जायला. 5:40 झालेत. आता नेक्स्ट स्टॉप कराडमध्ये घेईन, मॅकडॉनल्ड्समध्ये. सो लेट्स गो. सो आता एक्झिट करूया कोल्हापूर. 398 किलोमीटर्स आहे इथून घर आणि 550 झालेत. लवकर निघालं याच्यासाठी कारण कोल्हापूर ते कराड सातारापर्यंत बरेच डायव्हर्जन्स आहेत. त्याच्यात स्पीड खूप कमी होतं आणि घरी मला जेवायला पोचायचं आहे. आजचा एम तो आहे दुपारचं जेवण घरी करायचं. स्वतः लेफ्ट घेतला की नॅशनल हायवे 1-1.5 तास लागेल कराडला पोचायला. तिकडे मॅकडॉनल्ड्स आहे, तिथे कॉफी पिईन, काहीतरी खाऊन घेईन आणि मग नंतर नॉनस्टॉप घरापर्यंत. इथे हे ऑलमोस्ट दर किलोमीटरला डायव्हर्जन आहेत बरेचसे, त्यामुळे स्पीड हॅम्पर होतो आणि हेच अवॉइड करायला मी लवकर निघालो कारण नंतर ट्रॅफिक वाढली की मग हे अजून स्लो होणार. आता वाजलेत 6:30, 6:40. 1 तास झाला रफली आणि 1 तासात मला वाटतं किती कवर झालं बघूया. 65 किलोमीटर्स कवर झाले. तर सनलाईट यायला लागली. सनराईज होईल थोड्या वेळात. पुढे जरा थांबून ना लगेच चेक करायचं. मला वाटतं लूज झाले. एक साईडने ना कोल्हापूरपर्यंत जाता जाता निघालेलं लूपमधून. पुढे कुठेतरी स्टॉप घेऊ ब्रेकफास्टसाठी. अजून 100 किलोमीटर ट्रॅव्हल करू. किती कवर केली? 100 तर झाले असतील. 70 झाले. पुढे 10-15 किलोमीटरवर कामात आहे. तिकडेच ब्रेकफास्ट करेन. ते मागचं कामात अजून उघडलंच नव्हतं. सकाळचे 7 वाजता आहेत. 20 डिग्री टेम्परेचर आहे. इकडे गार आहे आणि 300 किलोमीटर्स टू गो. किती झाले? 100 आता तरी झालेत का? 98.2 किलोमीटर्स झाले आहेत. सो भूक लागली नाही तर अजून कंटिन्यू करेन. आता जिथे भूक लागेल तिकडेच थांबेन. सगळे मच्छर खूप आहेत रस्त्यात. सगळे वायझरवर बरून पडले. इथे मागे एक मॅकडॉनल्ड्स होतं पण ओपनच नाही. ते सफाई चालू होती. तर अजून पुढे जाऊन बघू. 7:30 झाले. 20 डिग्री टेम्परेचर. 312 किलोमीटर बाकी आहेत. हे मॅप काहीतरी गडबड केला मॅप. एवढं 300 किलोमीटर्स एवढं नाही. एवढं मला माहिती आहे. मी लास्ट टाईम गेलेलो एक फुल टँकमध्ये अराऊंड 380 किलोमीटर्स. हा मध्ये कुठेतरी आणि गोल गोल फिरवायचा विचार केलेला. तो कॉफी पाहिजे आणि मॅकडॉनल्ड्स पाहिजे. इकडे कामातमध्ये थांबलेलो ब्रेकफास्टसाठी. 223 किलोमीटर जाता 1 गोमध्ये नॉनस्टॉपमध्ये. एक चांगला स्पॉट बघून फोटो काढायला थांबेल. का आज फोटोच नाही काढले मी बाईकचा. एक खंबाटकी घाटची नवीन टनल तिकडून येण्यासाठी बनते आहे. ही जाण्यासाठी आहे. स्वतः वाजलेत 8:43. 178 किलोमीटर्स टू गो आणि पुणे मला वाटतं असेल 15-20 किलोमीटर लांब इथून. टेम्परेचर 23-24 डिग्रीज आहे. पण इथली जी थंडी जी जाणवते ना, म्हणजे मला आता असं वाटतं की मी पावसात भिजलो आणि मी बाईक चालवतो आहे. एनिवेज पुणेचं आय थिंक मी पीक आवर ट्रॅफिक स्किप करेन. सो आता पुण्यामध्ये एंट्री केली आहे. वाजलेत 9 आणि रस्ता सध्या तरी रिकामा दिसतो आहे. पण हे पुण्याचं जस्ट एंट्री आहे कात्रज साईडनी. पुढे जाईन तसं ट्रॅफिक वाढायचे चान्सेस आहेत. आणि हे एकदम थर्ड क्लास असे रंबलर लावलेले आहेत.
की ह्याच्यानी गाडी स्लो होणारच नाही. सस्पेन्शन तर डेली ह्याच्यावर जाऊन खराबच होती. हेल्मेट हल्लं आतून पूर्ण. हे बस असंच चालवतो उभं राहून, हाच ऑप्शन आहे. आणि मला वाटतं इथून चालू होतो आहे पुण्याचा तो ट्रॅफिक. हे सगळे बधीर लोक तिकडे पुढून गाडी निघणार कशी, कसे काढतायत. एकदम वर्स्ट ट्रॅफिक मॅनर्स आहेत पुण्यामध्ये, वर्स्ट. हा बघ मरतोय साला साईडली. हा एप्रिलवाला पण जात नाही यार, काय बधीरच आहेत, अक्षरशः बधीर आहेत. हे असं ट्रॅफिक मुंबईमध्ये असतं तर आरामात कधीच हे सगळं क्रॉस झालं असतं. चिटकून मांडीवर बसून चालवणार आहे का माझ्या, जरा जागा नाही सोडत आहे. एकाने अर्जंट ब्रेक मारला सगळे मरतील त्याच्या मागे. ह्यांना फक्त ती व्हेकल चालवता येतं, बाकी काय डोकं लावत नाही. तिथे हेल्मेट पण घालत नाही कोण. इतका काय बघ, इतका व्हायला हॉर्न मारतोय, हलणार नाही, तिथेच उभा आहे. सगळे कारवाले पण बधीरच आहेत, ट्रकवाले पण बधीर आहेत, बाईकवाले पण बधीर आहेत. थकवलं पुण्याने. हे भाई ते ठोकलं ना, असं चिटकून चालवतात. चिटकून चालवतात, जरा पण गॅप ठेवत नाही इथली लोक. मग ठोकणार नाही तर काय एकमेकाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा वरून जात आहे. जस्ट पुणे एक्झिट केलं. काय बधीर लोक आहे यार, थकवलं पुण्याने, मेंटली थकवलं मला, फिजिकली नाही. एनिवेज इकडे ना अख्खा ट्रिप मी डिफेन्सिव्ह राईड केला. पुण्यात डिफेन्सिव्ह चालत नाही, पुण्यामध्ये अग्रेसिव्हली राईड करावं लागतं. तर मार्कससारखं ढकलून चालावं लागतं, तर मेलं हालत नाही. आता राहिले 125 किलोमीटर्स. आता तर होम ग्राउंड आहे. डिस्टन्स खूप सही कवर झालं, 9:43 होत आहेत. आज सकाळी निघालेलो 5:30-5:40ला. किती तास झाले, 4 तासात पुण्यात. आणि अजून मला वाटतं 2-2.5 तास लागतील घरी जायला. फ्युएल टँक पण अर्ध्याहून जास्त आहे, आता फ्युअल अप करायची काय गरज नाही. कोट ऑफ द डे बाय रुपेश कांबळे 143. हर लड़की सिंगाल होती है, बस पूछने वाला अमीर होना चाहिए. वाह. आता वाजलेत 10:17. 82 किलोमीटर्स घरी जायला. हा लोणावळा आहे. खाली फुल ट्रॅफिक जाम झाले, लोक बाहेर पडलेत म्हणजे बराच वेळ ट्रॅफिक आहे. ॲक्सिडेंट झाला वाटतं, तिथे मिसिंग लिंक दिसते. चलो जय महाराष्ट्र. अय्यो, ती ॲम्ब्युलन्स आता इथून गेली. हो म्हणजे इथेच कुठेतरी झालं आहे, या टर्निंगच्या इथे. कारण मला वाटतं अजून 1 तास लागेलच घरी जायला, पण घरी जाऊन जेवायचं मिशन कंप्लीट होणार. हा बापरे, लास्ट पनवेल ते आयडली थकायला झालं थोडा. हात दुखतोय सारखं क्लच ब्रेक करून. बट एनिवेज गुड ट्रिप. पहिला प्रोजेक्ट स्पीडबॉलचा इथे कंप्लीट होतो. बाईकमध्ये बॅरली 1-1.5 लिटर पेट्रोल असेल. 51 किलोमीटर्सची रेंज दाखवत आहे. इंडिकेटर तर फुल 0 झालं आहे. बट मजा आली, काय जबरदस्त ट्रिप होती. चला आता बाय.